एकतर जानेवारी डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी तुमची जाहिरात काढायला पाहिजे होती. त्यावेळेस निवडणुका होत्या किंवा अतिवृष्टी होती, सरकार पुढे अनेक अडचणी होत्या, म्हणून सरकारनं ते जुलैमध्ये काढल्या. म्हणजे 7-8 महिन्याचा गॅपने जी जाहिरात काढली गेली ही सरकारच्या चुकीमुळे याच्यात विद्यार्थ्याची काही चूक नाही. मग आता जर सरकारची चूक आहे तर सरकार दुरुस्त पण करू शकते. सरकार याच्यामध्ये तुम्हाला लिंक ओपन करून देऊ शकतं, तुम्हाला 1 वर्षाची सवलतही देऊ शकतं. आणि JR काढायचाच जर विषय असेल तर JR काढायला सुद्धा माझ्या माहितीनं अडचण नाही, कारण परवाच्याला कॅबिनेट झाली, तिथंच काय आचारसंहिता झाली. याच्यात या भानगडीत पडण्यापेक्षा मला असं वाटतं 100% मला जे आत्मविश्वास आता 2 OSD आणि उपसमितीचे मंत्रिमंडळाच्या अध्यक्ष विखे पाटील साहेब बोलले, त्याच्यानं वाटतं की तुमचा प्रश्न मार्गी निघाल, थोडा वेळ लागेल. त्याला वेळ म्हणजे आता आणि इथं बसल्याच्या नंतर पुन्हा माझी एक गोष्ट लक्षात आली की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं तुमच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्याच्या नंतर की हा विषय आजच्या आज मार्गे काढा, असं त्या दिवशी CM साहेबांनी सांगितलं होतं. मला ते माहीत नव्हतं. मग असंही गफलत होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आजच्या आज विषय मार्गे काढा, संबंधित अधिकाऱ्यानं आणि MPCनं मुद्दाम एखादी टाळाटाळ केलेली असू शकते, याची खात्री आता आपण 1-2 घंट्यात करून घेऊ. मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आपणही केलं जात नाही, मग अधिकारी करत नाहीत की मुख्यमंत्री करत नाहीत हे उघड. आणि आता ज्यावेळेस हे तिकडे जातील, OSD साहेब असतील, विखे पाटील साहेब बोलतील, आता त्याच्यातून लक्षात येईल की याच्यात मुख्यमंत्र्याचा दोष नाही तर अधिकाऱ्यांनी टाळाटाळी केली, असंही होऊ शकतं. त्यामुळं आपण आधीच शंका घेण्यापेक्षा थोडा वेळ वाट बघू काय होतंय काय नाही. पुन्हा येतीलच वापस, नाही आले तर बघू. त्याला बघू म्हणलं हळूहळू तू